नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे मी स्वागत करतो व कल्याण डोंबिवली मनपा भरती याच्या एक्झाम पॅटर्न विषयी आपण खूप दिवसापासून चर्चा करत होतो। नुकतेच त्याचा हॉल तिकीट आणि एक्झाम पॅटर्न त्यांनी एकाच वेळी रिलीज करून दिलेला आहे। त्याच्यामध्ये त्यांनी ग्रुप टायमिंग विषयी आपल्याला खूप चांगली माहिती दिलेली आहे। कोणते विषय असतील, कोणत्या गुणांसाठी असतील, ही सर्व गोष्टी आपल्याला आता माहिती पडलेल्या आहेत। म्हणजे आपल्याला अभ्यासासाठी खूप या चांगल्या गोष्टी होणार आहेत। लक्षात घ्या, मेकॅनिकल साठी आणि सिव्हिल साठी आपण या कल्याण डोंबिवली विशेष अशी टेस्ट सिरीज जी आहे तर ती लॉन्च केलेली। ही टेस्ट सिरीज तुम्हाला आपल्या इग्नाइट अकॅडमीच्या ॲप्लिकेशनवर बघायला मिळणार आहे। तर तिथून तुम्ही या दोन टेस्ट सिरीज नक्की जॉइन केल्याच पाहिजे। आणि त्यासोबतच महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट याच्यावर पण प्रश्न तुम्हाला येणार आहेत, म्हणून ही पण बॅच जी आहे तर तुम्ही अवश्य जॉइन करावी, कारण की हे फार महत्त्वाचे असणार आहे। पुढे बघा, ज्युनियर इंजिनियर इलेक्ट्रिकल, ज्युनियर इंजिनियर सिव्हिल आणि ज्युनियर इंजिनियर मेकॅनिकल, तर या तिघांसाठी एक्झाम पॅटर्न काय असणार आहे तो आपण पाहणार आहोत। बघा, एक्झाम पॅटर्न त्यांनी इथे दिलेला आहे, त्यासोबतच त्यांनी ग्रुप लेवल टायमिंग पण आपल्याला दिलेली आहे। विषय कोणते कोणते असतील सगळ्यात आधी या प्रश्नाचं उत्तर बघा। मराठी, इंग्रजी, महाराष्ट्र महानगरपालिका कायदा, सामान्य ज्ञान, रिझनिंग आणि टेक्निकल सब्जेक्ट। तर असे किती सब्जेक्ट असतील तुम्हाला? 6 सब्जेक्ट असतील। ठीक आहे, चला विषय कळाले आपल्याला। पुढे कोणता विषय किती गुणांसाठी असेल? बघा, जे टेक्निकल बाबी आहेत बघा, 10 10 10 10 म्हणजे काय की याच्यावर येतील तुमचे 40 प्रश्न। बघा, मराठीवर किती प्रश्न आहेत? बघा, 3 आणि 3 6 6 4 10 प्रश्न। चला, सेम इंग्लिशचे 10 प्रश्न असतील, याचे पण 10 प्रश्न आहेत मित्रांनो। डायरेक्ट तुम्ही बघू शकता 10 प्रश्न, महानगरपालिका कायद्यांवर 10 प्रश्न म्हणजे 20 गुण झाले तुमचे। कट ऑफ साठी लक्षात घ्या, हे 40 प्रश्न आणि हे 10 प्रश्न फार महत्त्वाचे ठरणार आहेत तुमचे, हे लक्षात घ्या तुम्ही। ओके, बाकी सेम पॅटर्न आहे। म्हणजे इथं जर तुम्ही पाहिलं ना तर 50 प्रश्न हे तुमचे नॉन टेकचा भाग आहे पूर्णपणे। 10 प्रश्न हे कायद्यांवर आहे आणि 40 प्रश्न हा तुमचा टेक्निकलचा भाग आहे मित्रांनो। टेक्निकल तुमचं सिव्हिल, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल जे असेल त्याच्यावर प्रश्न येतील। झालं, ग्रुप वाइज टायमिंग दिलेलं आहे। किती ग्रुप पाडलेले आहेत? 4 ग्रुप, ए बी सी डी। प्रत्येक ग्रुप 30 मिनिटांसाठी 30 मिनिटांसाठी 30 मिनिटांसाठी 30 मिनिटांसाठी। प्रत्येक याच्यावर 25 प्रश्न येतील। 25 25 25 25। लक्षात घ्या, पहिला ग्रुप सुरू झाला, पहिल्या ग्रुपला 30 मिनिटं जोपर्यंत होत नाही तोपर्यंत दुसऱ्या ग्रुपला जाताच येत नाही। असं होऊ शकतं एखाद्या उमेदवारांचं की पहिला ए ग्रुप हा 10 मिनिटात झाला, तो म्हणेल मी ग्रुप बी ला जायचंय, नाही जाऊ शकत, 30 मिनिटं तुम्हाला बसूनच राहावं लागेल। एकदा ग्रुप बी ला आला, एखादा म्हणेल की अरे माझा एचा काहीतरी एक प्रश्न सुटून गेला तर तो मला आता आठवला, मी करू शकतो का? नाही, हा वन वे आहे। एकदा पुढे गेलं तर रिव्हर्स येता येत नाही, या गाडीला रिव्हर्स गेअरच नाही आहे, हे लक्षात घ्या तुम्ही। ओके, रिव्हर्स येता येत नाही। तर अशा पद्धतीने हे ग्रुप टायमिंग जे आहे तर ते वर्क करत असतं। याच्यामध्ये बघा, पहिला जो ग्रुप असेल ना, पहिल्या ग्रुपमध्ये रचना कशी असेल बघा, मराठीचे 3 प्रश्न असतील याच्यात, इंग्रजीचे फक्त 2च असतील, कायद्यांवर 3 प्रश्न असतील, सामान्य ज्ञानावर 4 असतील, रिझनिंगवर 3 असतील आणि टेक्निकलचे 10 असतील। हा पहिला ग्रुप असेल। आणि लक्षात घ्या, या ग्रुपची अशा पद्धतीने रचना केलेली असते ना की पहिला ग्रुप आपल्याला सोपा वाटतो। पहिला ग्रुप समजा 30 मिनिटं दिलेत ना, पहिला ग्रुप फक्त 10 मिनिटात 10 ते 15 मिनिटात सॉल्व्ह होऊन जातो। अशा पद्धतीने त्यांनी रचना केली असते। ग्रुप बी ला तुम्ही जातात, ग्रुप बी मध्ये मराठीचे फक्त 2च येतात, इंग्लिशचे मात्र 3 येतात, कायद्यांवर 3 येतील, सामान्य ज्ञानचे 3च आले, पण रिझनिंगचा 1 जास्त वाढला आणि इथे 10 प्रश्न आले। म्हणजे याला थोडा जास्त वेळ लागेल का? कारण की रिझनिंगचा आहे ना, थोडा वेळ त्याला या सेक्शनला लागू शकतो। अशाच पद्धतीने तुम्हाला हे बाकीचे सेक्शन जे आहेत तर ते बघायला मिळणार आहे। अशा पद्धतीने हा एक्झाम पॅटर्न जो आहे तर तो असणार आहे। हा नवीन एक्झाम पॅटर्न आहे, आतापर्यंत होतं परंतु कायदा हा सेक्शन त्यांनी कुठंच ऍड केला नव्हता। फर्स्ट टाइम कायदा हा सेक्शन जो आहे तर तो इथं ऍड झालेला आहे। आणि म्हणूनच तुम्हाला काय सांगतो की तुम्हाला तुमचे 10 प्रश्न म्हणजेच इज इक्वल टू तुमचे 20 गुणांची तयारी करायची असेल कमी वेळात, तर तुम्ही आपली या बॅचच्या माध्यमातून मार्गदर्शन घेऊ शकतात, किंवा तुमच्याकडे पीडीएफ आहे, पीडीएफ वाचू शकतात। पण पीडीएफ तुम्ही पाहिली असेल, मी पाहिलेली आहे, खूप मोठी आहे, खूप सारे कलम आहेत, तर एवढ्या कमी वेळात ते होणार शक्य नाही। म्हणून तुम्ही बॅचच्या माध्यमातून जर तयारी केली तर खूप छान होईल। प्राइस पण आपण फार कमीच ठेवलेले, 199 म्हणजे 200 रुपयांपर्यंतची तुमची हे प्राइस जाणार आहे। मी तुम्हाला स्पष्ट सांगतो मित्रांनो, म्युनिसिपल ऍक्टवर व्यवस्थित भर द्या। हे तुमचे 10 मार्क आणि तुमचे टेक्निकलचे 40 प्रश्न आणि हे 10 प्रश्न हेच तुमचा खऱ्या अर्थाने कट ऑफ जे आहे तर ते ठरवणार आहेत। ही गोष्ट तुम्ही इथं लक्षात ठेवली पाहिजे आणि त्याच्यासाठीच तुम्ही अंतिम क्षणी तयारी व्हावी याच्यासाठी ही टेस्ट सिरीज आपण डिझाइन केलेली आहे। तर या टेस्ट सिरीजला नक्की तुम्ही एनरोल करू शकतात। भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।